राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवलेला आहे आपण काजू मसाला. अशा प्रकारे एकदा काजू मसाला बनवून बघा, खूप टेस्टी बनतो. कधीतरी एखाद्या वेळेस आपल्याला खायला हरकत नाही, कारण की यामध्ये काजूचा जास्त वापर होतो. त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि पाऊण वाटी काजू घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढी क्वांटिटी करायची आहे त्यानुसार कमी जास्त करू शकतात. मी इथे 10 ते 15 मिनिट त्याला शिजवण्यासाठी ठेवलेले आहे. साईडला मी अर्धी वाटी काजू, 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. धणे पावडर घेतलेली आहे, लाल तिखट, नमक, कसुरी मेथी घेतलेली आहे, जिरे, हळदी पावडर आणि अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे 10 मिनिट झालेले आहेत. आपले काजू आणि टोमॅटो चांगले शिजलेले आहेत. आपण ह्याला थंड करण्यासाठी ठेवलेले आहे. तोपर्यंत आपण जे काजू घेतले होते ते आपल्याला मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तुम्ही इथे तूप पण ॲड करू शकतात. इथे मी तेलामध्ये बारीक गॅसवर त्याला 5-6 मिनिट तळून घेत आहे. आपल्याला बारीक गॅसवरच प्रोसिजर करायचे आहे. मोठ्या गॅसवर काजू आपले करपले जातात. त्यामध्ये तेल मी घेतलेलं, उरलेल्या तेलामध्ये मी 2 तमालपत्र घातलेले आहे, 4 लवंग, वेलची घातलेली आहे आणि थोडेसे जिरे फोडणीसाठी घातलेले आहे. ते फ्राय झाल्यानंतर मी लगेच कांदा घातलेला आहे. इथे तुम्ही मिरे, लवंग पण यूज करू शकतात, पण मी त्याची पेस्ट करून पावडर करून ठेवलेली आहे. मी ते थोडीशी नंतर वरून घालणार आहे. इथे मी जे कांदा आपला फ्राय होईपर्यंत आपण जे काजू आणि कांदाचं मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहे. बघू शकता मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपण आता हे साईडला ठेवून द्यायचे आहे. तोपर्यंत आपला कांदा फ्राय होत आहे. कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. थोडासा कांदा फ्राय झाला की मी त्यामध्ये अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे. ते आपल्याला 4-5 मिनिट फ्राय करून घ्यायचे आहे. बारीक गॅसवर आपल्याला ही सगळी प्रोसिजर करायची आहे, त्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट चांगली येते. आता आपण इथे कांदा फ्राय झाला की आपण इथे सुके मसाले जे घेतले होते आहे, धनिया पावडर, लाल तिखट, हळदी पावडर, ते सगळे मसाले आपण इथे घालून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या मसाल्याला चांगलं तेलामध्ये फ्राय होऊन जातो. आणि इथे आपले सगळे मसाले फ्राय झाले की आपण जे टोमॅटो पेस्ट घेतली आहे ती टोमॅटो पेस्ट घालून घेणार आहोत. इथे मी 2 टोमॅटो मीडियम साईजमध्ये 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. तुमचे कमी जास्त तुम्ही हे करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा. काजू मसाला खूप टेस्टी लागतो. आता मी बारीक गॅसवर ह्याला 5 मिनिट फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे लगेच नमक घालून घेतलेलं आहे आणि नमक घालून आपण ह्याच्यावर 4-5 मिनिट झाकण ठेवून मी चांगलं वाफवून घेतलेलं आहे. बघू शकता याला थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता हे तेल सुटल्यानंतर आपल्याला जे काजू पेस्ट काढली होती ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि यामध्ये इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. मिक्सरचं जार मध्ये घालून थोडंसं. तुम्हाला जर पातळ काजू करी करायची असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी एक्स्ट्रा पण घालू शकता. आपल्याला आता हे 5 ते 6 मिनिट आणि आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता याला उकळी फुटल्यानंतर मी काय केलेलं आहे, जे आपण काजू फ्राय करून घेतले होते ते ह्यामध्ये घातलेले आहेत. आता काजू फ्राय झाल्यानंतर आपल्याला आणि 3-4 मिनिट ह्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्याला 4-5 मिनिट झाल्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. इथे लगेच आपण कसुरी मेथी पण घालणार आहोत. आणि ह्या स्टेजला मी गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि जी आपली काळी मिरी, लवंग, दालचिनीची पेस्ट पावडर करून ठेवलेली होती, मी ती इथे अर्धा चमच घातलेली आहे. आणि आपण इथे बटर मी थोडंसं ॲड केलेलं आहे. आणि आपण यामध्ये 1 चमचा तूप पण मी इथे घातलेला आहे. त्यामुळे आपल्या काजू मसाल्याला टेस्ट चांगली येते. तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा, खूप टेस्टी लागते. तुम्ही बाहेर हे काजू मसाला खायचं विसरून जाल. अशा प्रकारे एकदा घरी ट्राय करून बघा. अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.